महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग स्मशानातील राख. घैसास एखाद्या गुलामासारखं हेलबगचा आदेश ऐकल्या ऐकल्या मान खाली घालून जायला वळला. घैसास पायऱ्याजवळ यायच्या आत कुशल पटापटा वर चढू लागला. घैसास 3ऱ्या मजल्यावरून चढत वर येत होता तेव्हा कुशल त्याच्या डोक्यावरच पहिल्या मजल्यावर होता. घैसासने वर बघितलं असतं त्याला कुशल दिसला असता. कुशल फरशी उचलून बाहेर आला. फरशी जशीच्या तशी लावून ठेवली. आता झोपडीतून बाहेर पडण्यासाठीही वेळ उरला नव्हता. तिथेच बाजूला पडलेल्या प्राण्यांच्या हाडांच्या ढिगाऱ्यात त्याने स्वतःला लपवून घेतलं. घैसासही फरशी बाजूला करून जमिनीवर आला. हाडांच्या ढिगाऱ्यात लपलेल्या कुशलकडे त्याची नजर गेली नाही. घैसास थेट दरवाजा उघडून बाहेर गेला. झाडाला बांधलेल्या घोड्यापाशी जाऊन जरा वेळ थांबला. कुशलला उघड्या दरवाजातून घैसासची हालचाल दिसत होती. घैसास घोड्याजवळ जरा वेळ घुटमळला. आपल्याला टांग टाकून घोड्याच्या अंगावर आपलं जाडजूड शरीर चढवता येणार नाही हे त्याला उशिरा का होईना उमगलं. मग एक उसासा घेऊन घैसास धावतच जंगलात निघाला. कुशलही झोपड्याबाहेर आला. घैसासला कळू न देता तोही त्याच्या मागे जंगलात धावू लागला. घैसास सातगिरी उतरून तामगिरीच्या दाट जंगलात दाट जाळीत घुसला. कुशलला ही वाट अगदीच अनोळखी होती. जंगलाच्या या भागाला देवसरीतले गावकरी डाकीन जाळी म्हणत. डाकिनीच्या भीतीने इथे कोणी यायचं नाही. डाकिनी जाळी जो कोणी शिरतो डाकीन लग्न करून त्याला कायमचं स्वतःकडे ठेवते अशी गावातील दंतकथा. जाळीत हिंस्र प्राणी असण्याची शक्यता होतीच. जागोजागी डोळे मिचकवणारे घुबड दिसत होते. घैसासच्या मागोमाग कुशलही जाळीत शिरला. अर्धा तास पाठलाग करून झाल्यावर एका चिखलाच्या डबक्यापाशी घैसास थांबला. कुशलही 30 पावलं अंतर राखून थांबला. घैसास काय करतोय याचा लपून अंदाज घेऊ लागला. घैसास डबक्याजवळ गुडघ्यावर बसला. कुशल अजून जवळ जाऊन काय होतंय ते पाहू लागला. तुम्हाला यावं लागेल पूज्य महाराज. वज्रयंत्राचा मधला भाग अचानक चेंदला गेला. त्यात हेलबगचा कमरेखालचा भाग दबला गेलाय. तुम्ही चला. घैसास चिखलाकडे पाहून बोलला. चिखलात तरंगणारं डोकं अस्पष्ट आवाजात बोललं. आपलं जंगल स्थिर आहे. कोणी मायाजाळातल्या गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर मायाजाळ ही ताकद लावून खेचते. मायाजाळात असताना हेलबगला काहीतरी दिसलं. ते त्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला म्हणून मायाजाळानं खेचून धरलंय त्याला. हो पूज्या, त्याची बायको दिसली होती त्याला. त्यानं तिला ओढून काढण्याचा प्रयत्न केला असणार आणि मायाजाळानं त्यालाच ओढून धरलं. पण मायाजाळातल्या गोष्टी आपल्या जगात येऊ शकतात का? शक्य आहे हे? हो हो, शक्य असतं. नीळावंतीला शक्य आहे हे. ती आपल्या गोष्टी बाहेर आणू शकते. बाहेरच्या गोष्टी आत नेऊ शकते. ती स्वतःच एक यंत्र आहे जे तिला स्वतःलाच ठाऊक नाहीये. पूज्य, आपण हेलबगला मायाजाळात का पाठवायचं? त्यात बसून हेलबग नीळावंतीला शोधू शकतो. पूज्य म्हणाला. झाडाच्या डोलीत बसलेला कालसंबंध सांगाड्याच्या जबड्यातून आवाज काढू लागला. कट 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 कट. राजा कालसंबंधा हेलबग वज्रयंत्रात अडकलाय. मला वाटतं त्याच्या भाग्यात बाजिंदा बनणं नव्हतंच. पूज्य म्हणाला. कट कट कट. अंधारात जबड्यातील दात एकमेकावर आदळू लागले. कालसंबंधाचे शेवटचे शब्द ऐकून पूज्यालाही काहीच सुचेनासे झाले. घैसासने विचारलं. काय झालं? काय म्हणाला कालसंबंध? पूज्याने आपलं शेवाळाने भरलेलं शरीर कित्येक वर्षात पहिल्यांदाच पाण्यातून बाहेर काढलं. अंगावर चढलेलं हिरवं चादर थरथरत होतं. पूज्याने कालसंबंध जे बोलला त्यावर विश्वास बसत नव्हता. पूज्य काठावर येत म्हणाला. कालसंबंध म्हणतोय हेलबगच बाजिंदा आहे. जर नीळावंतीचा पूर्णपणे कोणी करू शकतो तो हेलबगच आहे.
पूज्य काठाजवळ आला. त्याच्या पायातली ताकद केव्हाच संपली होती. पूज्य पाण्यापासून विलग व्हायचा प्रयत्न करू लागला. त्रास झाल्याने कणू लागला. पूज्य कण्हत म्हणाला, "बाळा, बाळा, उचल मला, उचल मला. घेऊन चल त्या घेऊन चल त्या हेल्बकडे. हेल्बकडे. त्याचे प्राण त्याचे प्राण वाचवणं वाचवणं गरजेचे आहे." "नाही पूज्या, तुम्ही पाण्याबाहेर निघालात तर तुमचा जीव जाईल. तुमचा जीव धोक्यात आहे. दुसरा दुसरा पर्याय पर्याय नाही. नाही. हेल्बग खूप हेल्बग खूप महत्वाचा आहे. महत्वाचा आहे. त्याला त्याला जगावंच जगावंच लागेल. लागेल. त्यासाठी मी मी मेलो मेलो तरी तरी हरकत नाही. नाही. उचल मला. उचल मला. पाठीवर घेऊन घेऊन चल चल वज्रयंत्राकडे." वज्रयंत्राकडे. पूज्याच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द ऐकून झाडाच्या डोलीतील कवटी देखील जबडा मोठा करून आश्चर्य व्यक्त करू लागली. तंत्रविद्या न मानणाऱ्या कुशलला झाडाच्या डोलीत जबड्यातून कट कट आवाज काढणारा कालसंबंधाचा जबडा स्पष्ट दिसला. जीवावर उदार झालेला, पाण्यावर तरंगणारा जल मानव दिसला. जंगलात ह्या अमानवीय गोष्टींचं अस्तित्व त्याच्यासाठी अविश्वसनीय होतं. आज याद्वारे कुशलचाही निळावंतीच्या जगात प्रवेश झाला. सर्व आमचे मध्यरात्री हातात लाठ्या-काठ्या, टॉर्च घेऊन भिंतीपलीकडे गेले. चालत पार डोंगराच्या कड्याजवळ गेले. दलदलीपाशी टॉर्चचे झोत निळावंतीचा शोध घेऊ लागले. ज्या ठिकाणी काल निळावंती भेटली, त्याच ठिकाणी विक्रम त्यांना घेऊन आला होता. डोंगरापाशी कालसारखाच जोरदार मुकाट वारा सुटला होता. टॉर्चचे झोत दलदल आणि तळ्याच्या प्रतलावर आपटले जात होते. पण निळावंतीचा कुठेही पत्ता नव्हता. यादवने विक्रमला तिथपर्यंत बांधून आणलं. नास्तिक असलेला यादव संपूर्ण आमचे ज्या देवतेला आई महामाया समजून पूजत, ती देवता अस्तित्वात नाही असा त्याला ठाम विश्वास होता. त्याला आपल्या आमचे जातभाईचा नायक बनून त्यांना अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढायचं होतं. निळ्या केसांचे जेनेटिक म्युटेशन दुरुस्त करण्यासाठी बाहेरच्या जगात औषधी मिळतील का याची तजवीज पाहायची होती. त्यासाठी तो सेबियनला शाळा कॉलेजात शिक्षण देऊन भविष्याचे स्वप्न बघत होता. आपल्या कबिलाचं भविष्य घडवणारा महापुरुष बनायचं होतं त्याला. पण अचानक ही निळावंती नावाची देवता, डाकीन प्रत्यक्ष डोळ्यासमोर आलीच तर त्याचं आभाळ फाटणार होतं. म्हणून त्याने आपल्या झोपडीत एक बंदूकही लपवून ठेवली होती. ऐनवेळी गरज पडलीच तर निळावंतीला संपवण्यासाठी खबरदारी होती ती. विक्रम विभूते बर्फाळ वाऱ्याचे फटके सोसत निळावंतीची वाट पाहत राहिला. त्याच्या अंगावरील कातडीला संवेदना उरल्या नव्हत्या. "कुठे आहे ती डाकीन?" यादवने विक्रमच्या बांधलेल्या हातांना हिसका दिला. पर्वताच्या दरीतला वादळ वारा घोंघावत येत विक्रमवर मृत्यूची भीती घालत आदळू लागला. कालसारखे आताही कानाचे पडदे थरथरू लागले. स्थितप्रज्ञ विक्रमच्या काळजाला स्वतःच्या मृत्यूची भीती देखील हादरवू शकत नव्हती. पण दूर देवसरी आपल्या मुलाचा देह जाळून टाकला असेल या भीतीने विक्रम आतल्या आत तडफडत राहिला. अंगाला झोडपून काढणाऱ्या गार वाऱ्याच्या फटक्यांशी त्याची ही तडफड सुरूच होती. त्याने डोळे बंद केले. निळावंतीची वाट पाहत बराच वेळ झाला, पण ती प्रकटली नाही. आमसेनी थकून कंटाळून जमिनीवर बसायला सुरुवात केली. स्त्रियांनी आसपासचे मोठे दगड पकडून बसणं केलं. पुरुषांनी आपल्या हातातल्या काठ्या खाली ठेवून टेकू लागले. विक्रम वारा झेलत बंद केलेले डोळे उघडले नाही. आपल्या मुलाला जिवंत करायचं ध्येय, त्या ध्येयापासून रोखण्यासाठी सृष्टीतील पंचमहाभूते एकवटून विरोध करत आहेत असं त्याला डोळे बंद केल्यावर जाणवलं. बाजूलाच एक दगडावर क्लांत बसलेली सेबियन दलदलीवर उड्या मारणाऱ्या पाणकिड्यातच कालसारखीच एकटक निरीक्षण करत होती. दलदलीखालच्या पाण्याचा आकार डोक्यात तयार करत होती. इकडे देवसरीतल्या खाटेवर उठून बसलेली आशा चुलीच्या राखेत अजूनही जळणाऱ्या अग्निफुलांकडे बघत कोणाची तरी वाट पाहत होती. बाहेर अंगणात आंब्याच्या मांडवाखाली झोपलेल्या नलूच्या चेहऱ्यावर वाऱ्याने रंगायला सुरुवात केली. ह्या सह्याद्रीतला तोच घोंघावणारा वारा होता.
दूर त्र्यंबकेश्वरात चेहऱ्यावर सुकल्याचं जाळं पसरलेली आजी भुरकट निळसर डोळ्यांनी अंतरिक्षातल्या नक्षत्रांचं निरीक्षण करत होती. कड्यावर चढून भूमीतून ती वर आली. निसर्ग देवता भूमिपुत्री महामाया नीळावंती स्वयंभू बनून उगवून आली. नीळावंती संपूर्ण नग्न अवस्थेत होती. आज तिच्या हातात एक लहानसं मोराचं पिल्लू होतं. ती पिलाच्या मानेवरून हात फिरवत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. नीळावंतीचा रंग आज पाणीदार नव्हता. मानवी कातडीचा अस्सल गव्हाळ वर्ण. पण अंगभर चिखल लागून सर्वांग मृदेने झाकले गेले होते. आज तिच्या शरीरातून चमकदार तेजही स्रवत नव्हता. अंगखांद्यावर सरीसृप प्राणीही खेळत नव्हते. तिच्या शरीराची कालची चमक लोप पावली होती. मध्यम रेखीव बांधा, गालावर उभारलेले सुबक उंचवटे, अश्रू ढळणारे निळसर डोळे, स्त्रीत्वाची आणि मातृत्वाची आभूषणे असलेली लांब सडक केसांनी शरीराभोवती गोल फिरून झाकलेली रुंद कंबर, हाताची लांब सडक बोटे, चिखलांनी माखलेली निसर्गकन्या अवतरली. पायापर्यंत लोंबणाऱ्या तिच्या निळ्या केश संभाराला पाहून निळसर केसांचे आमचे भारावून गेले. वृद्ध आमचे स्त्रियांनी तिला पाहून आश्चर्याने किंकाळ्या फोडल्या. तरुण आमचे देखील भीतीमुक्त आश्चर्याने महामायाकडे पाहू लागले. सेबी श्वास घ्यायची विसरली. पावसाने निळावंतीच्या अंगावरचं चिखल धुवून निघू लागलं. चिखलाखाली असलेली तिची त्वचा वाहून जाऊ लागली. आमचे पुरुषांना भान राहिलं नाही. आपली पूर्वज, आपल्याला जन्म घालणारी माता, आपण जिची पूजा करतो, तीच ही स्त्री आहे याचं ध्यान त्यांना राहिलं नाही. आमचे मोराचं पिल्लू छातीशी कवटाळून अश्रू ढाळणाऱ्या तरुणीचं सौंदर्यपान करू लागले. जमिनीतून उगवलेल्या स्त्रीवर नजरा पेरू लागले. विक्रमने डोळे उघडले. नीळावंती पुन्हा प्रकटलेली दिसली. हा सर्व मानसिक खेळ नाही, याचा पुरावा होता हा. आनंदाला पुन्हा जिवंत करण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली. भावना न आवरता आल्याने विक्रम तिच्यापर्यंत धावत गेला आणि तिला मिठी मारून रडू लागला. नीळावंतीनेही त्याला आपल्या मिठीत घेतले. तीही रडू लागली. नीळावंतीच्या दुःखाचं कारण वेगळं होतं. विक्रमच्या आवेगानंदाश्रूचं कारण वेगळं होतं. पण दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत होते. महामाया नीळावंती ह्या कादंबरीचा पुढील भाग स्वयंभू दृष्टांत दुसरा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.